नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील प्रागैतिहासिक संस्कृतीचे कालखंड व पुराश्मयुगीन कालखंड पाहणार आहोत. अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल. भारतातील मानवाच्या विकासाचा पहिला टप्पा अश्मयुग असून मानवी इतिहासाचे प्रागैतिहासिक काळ व ऐतिहासिक काळ अशी विभागणी केलेली आहे. आपण या ठिकाणी प्रागैतिहासिक काळ पाहणार आहे. मानवाने निसर्गात मिळणाऱ्या दगडांचा हत्यार म्हणून अन्न मिळवण्यासाठी व संरक्षणासाठी उपयोग केला. त्या कालखंडाला अश्मयुग म्हणून ओळखले जाते. पुढे मानवाने ब्रॉन्झ व लोखंड या धातूंचा वापर सुरू केल्यामुळे त्या युगाला ब्रॉन्झ युग किंवा लोहयुग असे संबोधले जात. भारताची या अश्मयुगात जी स्थित्यंतरे झाली त्याची माहिती आपण यामध्ये पाहणार आहे. भारताच्या इतिहासात प्रागैतिहासिक काळातील वेगवेगळ्या संस्कृतींना महत्त्वाचे स्थान आहे. मानवाने बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर आपले जीवन सुविहित करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केलेले आहेत. त्यातूनच या वेगवेगळ्या संस्कृतीचा विकास झाला. या प्रागैतिहासिक काळातील संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी पुरेशी साधने नाहीत. 1863 साली मद्रासजवळील पल्लवपुरम येथे रॉबर्ट फूड यांनी उत्खनन करताना त्यांना अश्मयुगातील दगडी हत्यारे अवजारे सापडली. त्यामुळे त्या काळातील अभ्यास करणे सोयीचे झाले. पुढील काळात सांकलिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतभर उत्खनने करून पुरावे गोळा केल्यामुळे अश्मयुगीन संस्कृतीचा सुसंगत अभ्यास करणे सोयीचे झाले. डॉक्टर प्रिमरोज या पुरातत्त्ववेत्त्याला कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगूर या ठिकाणी दगडी अणकुचीदार हत्यारे आणि गारगोटीच्या भाल्याची टोके सापडली. तसेच नर्मदा नदीच्या काठी जबलपूर येथे 1853 उत्खननात गारगोटींचे हत्यारे आढळले. पुढे हैदराबादजवळील उत्खननात कर्नल टेलर यांना महाअश्मयुगकालीन दफनवस्तू आढळल्या. कृष्णा नदीच्या खोऱ्यात सापडलेल्या पाषाणयुगकालीन वस्तू उजेडात आल्या. पॅटरसन यांनी काश्मीर व पंजाबमधील हिमयुगाचा सखोल अभ्यास करून नर्मदा खोरे, मद्रास येथील दगडाशी त्यांचा संबंध 1935 प्रसिद्ध केला. पुढे व्हीलर यांनी भारतातील प्रागैतिहासिक संस्कृतीचा संगतवार इतिहास लिहून भारतात त्या काळातील संस्कृती नांदत होती हे सिद्ध करून भारताच्या प्रागैतिहासिक इतिहासाला विश्वासार्हता प्राप्त झाली. प्रागैतिहासिक कालखंड 100 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर सजीव निर्माण झाला. त्या सजीवांची उत्क्रांती होत आजचा जो आपण आद्य मानव म्हणून संबोधतो त्याची निर्मिती 5 लाख वर्षापूर्वीची असून या मानवाचे अवशेष जावा व चीनमधील पेकिंगजवळ सापडले जात. त्यामुळे त्याला जावा मानव किंवा पेकिंग मानव म्हणून ओळखले जाते. आपण ज्याला संस्कृती म्हणतो तो काळ केवळ 5 ते 6 हजार वर्षाचा आहे. मात्र संस्कृतीच्या उगमापासूनच मानवाचा विस्तृत इतिहास प्रगत होण्यास सुरुवात झालेली आहे. त्या काळातील लिखित साधने उपलब्ध झाली त्यावरून इतिहासकारांनी इतिहासपूर्व काळ म्हणजे मानवी संस्कृतीच्या उदयापूर्वीचा कालखंड 5 लाख वर्षापासून संस्कृतीचा उदयाचा कालखंड मानला जातो. ऐतिहासिक कालखंड म्हणजे लिखित पुरावे सापडतात तो कालखंड होय. हा कालखंड इसवी पूर्व 3500 पासून सुरू होऊन आज तागायत सुरू आहे. अश्मयुगीन संस्कृतीचे जे अवशेष सापडले त्यावरून 3 कालखंड पडतात. त्यातील पहिलं पुराश्मयुगीन, त्यामध्ये इसवी पूर्व 2.5 लाख ते 10,000 वर्ष. दुसरा मध्ययुग अश्मयुग
इसवी सन पूर्व 10,000 ते 8 वर्षे नवाश्मयुग, इसवी सन पूर्व 8,000 ते 1,000 वर्ष. हे विभाग त्या कालखंडात आद्य मानवाने वापरलेल्या दगडांच्या हत्यारांच्या बनावटीच्याच आधारे पडलेले आहेत. पुराश्मयुगाचे पूर्व पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग व उत्तर पुराश्मयुग असे 3 कालखंड पडले. पुराश्मयुगात आद्य मानव दगडाच्या गोट्यापासून व चिलक्यापासून हातकुऱ्हाडी, फरशा, तासण्या, हातोडा, टोकदार हत्यारे यासारखी हत्यारे बनवीत. दगडाचे चिलके दोन्ही बाजूंनी घडवून बदामाच्या आकाराचे हातकुऱ्हाडी हे या काळातील प्रमुख हत्यार होय. त्यामधील पहिलं पूर्व पुराश्मयुग. उत्तर भारतातील शिवालिक व रेवीत टेकड्यांमधील उत्खननात इसवी सन पूर्व 2.5 ते 1 लाख कालखंडातील चतुष्कोनी दगडी हत्यारे सापडली आहेत. पुढील काळात दगड घासून ती धारदार केली जात होती. या स्वरूपाची दगडी हत्यारे मद्रास, सिंध, बलुचिस्तान, हिमालयाच्या पायथ्याशी, नद्यांच्या खोरी, गुजरातमधील प्रदेशात सापडली. कृष्णेच्या खोऱ्यातील टेकड्यावर ते आढळतात. याचा अर्थ या युगातील मानव सतत स्थलांतर करत असावा. आदिमानवाच्या वास्तव्याच्या खुणा नर्मदा नदीकाठावरील होशिंगाबाद येथे भीमबेटका गुहामध्ये आढळतात. सुधारित हातकुऱ्हाडी, धारदार सुरे, कोयते, तासण्या सापडलेल्या आहेत. कर्नाटकातील घटप्रभा नदीकाठावरील अनगवाडी, बागलकोट, महाराष्ट्रातील नेवाशाजवळील चिरकी, गुजरातमधील पवागढ टेकडी, उत्तर प्रदेशातील ललितपूर, ओरिसातील कुलियाना, राजस्थानमध्ये मोगरा टेकड्या या ठिकाणी दगडी हत्यारे सापडलेली आहेत. या सर्व हत्यारांचा अभ्यास करताना भारतात 3 लाख वर्षापूर्वी मानव वस्ती करून असावा असे अनुमान काढले जाते. मध्य अश्मयुग. 2. मध्य अश्मयुग. या कालखंडात हवामानामध्ये थोडाफार बदल होत गेला. त्यामुळे प्राणीमात्रातही फरक पडला. उबदार वातावरणामुळे त्याच्या कार्यपद्धतीत व हत्यारे तयार करण्याच्या तंत्रातही फरक झाला. या काळातील मानवाची हत्यारे टणक व एकसंध दगडापासून बनवलेली असून पूर्वीच्या हत्यारापेक्षा आकाराने लहान परंतु धारदार होती. ती तयार करताना मानवाने सुधारित तंत्रज्ञान वापरलेले असावे. तासण्या, भोग पाडणारी चिचोची हत्यारे अशा प्रकारची हत्यारे महाराष्ट्रातील नेवासे, चिरकी, राजस्थानात भीमबेटका, सोनखोरे, पुष्कर सरोवर, जबलपूर, पांडवलेणी, भेटघाट, औरंगाबाद, बागलकोट, गुडियम इत्यादी ठिकाणी आढळते. 3. उत्तर पुराश्मयुग. या काळात वातावरणात व हवामानात फरक पडला. हवा कोरडी व उष्ण झाली. अजस्र प्राणी लयास जाऊन लहान प्राणी वावरू लागले होते. या छोट्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी छोट्या व सूक्ष्म हत्यारांची निर्मिती केली जात. ही हत्यारे चिचडीसारख्या गारेच्या दगडापासून तयार केली. या हत्यारांची लांबी कमी असून ती अधिक धारदार होती. याच काळात मानव हाडांचा वापरही हत्यार म्हणून करू लागला. चिलक्यापासून दुधारी पाती, त्रिकोणी, चतुष्कोनी इत्यादी प्रकारची हत्यारे करीत. चिलक्यापासून दुधारी पाती, त्रिकोणी, चतुष्कोनी इत्यादी प्रकारची हत्यारे बनवली. ती आकाराने लहान असल्यामुळे लाकडी दांडक्यात अथवा हाडाच्या तुकड्यात खाच पाडून त्यात डिंकाच्या साहाय्याने बसवली गेली. पाकिस्तानातील ओसाड भागात सूक्ष्मास्त्रे तयार करण्याचे कारखाने सापडलेले आहेत. पुराश्मयुगीन मानववंश. पृथ्वीतलावर 5 लाख वर्षापूर्वी मानव निर्माण झाला. हे मानव माकडासारख्या दिसणाऱ्या प्राण्यापासून उत्क्रांत झाले. फांड शब्द आणि निअँडरथल मानव ही मानवाची दुसरी अवस्था.
त्यांचे अवशेष फ्रान्स आणि जर्मनीत आढळते. आजच्या मानवाच्या छबीशी ते बरेच मिळते-जुळते असून क्रॉमिनॉन नावाचा मानव वंश निर्माण झाला. जीवशास्त्रीय दृष्टीने तो मानवाच्या अधिक जवळचा पूर्वज आहे. हा मानव उंच, ताठ चालणारा, भरदार खांद्याचा, विशाल भाल प्रदेशाचा होता. त्याचा चेहरा रेखीव होता. या अश्मयुगीन कालखंडातील मानव भारतात होता हे उत्खननात सापडलेल्या हत्यारावरून पुराव्यावरून निश्चित सांगता येते. मात्र तो कोणत्या वंशाचा होता हे निश्चित सांगता येत नाही. भारतात कोठेही अश्मयुगीन हाडांचा सांगाडा संशोधकांना सापडलेला नाही. पुराण अश्मयुगातील मानवी जीवन. आद्यमानव व माकड सदृश्य असणाऱ्या प्राण्यापासून विकसित झाला असावा. बुद्धीच्या जोरावर त्याचा विकास झाला. विचार करण्याची शक्ती त्याला निसर्गाने दिली. ही विचारशक्ती हळूहळू उत्क्रांत होत गेली. दगडाच्या साहाय्याने प्राण्याची शिकार करता येत किंवा आपले संरक्षण करता येते ही बुद्धीच्या विकासातील पहिली पायरी होय. शिकारीवर उपजीविका. पुराण अश्मयुगातील मानव रानटीच होता. फळे, कंदमुळे आणि शिकार हेच त्याचे मुख्य अन्न होते. कंदमुळे खाण्यासाठी व प्राण्यांची शिकार करण्यासाठी तो दगडी हत्यारांचा वापर करीत. शक्तिमान प्राण्याची शिकार तो या हत्याराने करीत होता. गुहेतून प्राण्याच्या हाडांचे अवशेष उपलब्ध होत आहेत. गुहांचा आश्रय. मध्य पुराण अश्मयुगात हवामानात बदल होऊ लागले. अंगाला झोंबणारे वारे वाहत होते. उत्तर ध्रुवीय प्रदेशातील नद्या दक्षिणेकडे सरकून प्रदेश बर्फमय होऊ लागले. उत्तर युरोपामधील बराच प्रदेश बर्फाखाली गेला. यालाच हिमयुग असे म्हणतात. याच काळात मानव प्राण्याबरोबर उबदार हवामान असणाऱ्या दक्षिणेच्या प्रदेशात आला. या काळात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी मानवाने डोंगराच्या कडेकपारीतून निर्माण झालेल्या नैसर्गिक गुहांचा आश्रय घेतला. तो समूह करून राहू लागला. दगडी हत्यारात प्रगती झाली. हत्यारे लहान किंवा धारदार बनवली गेली. अशी प्रगती निअँडरथल मानवाने केली होती. पुढचा हत्यारातील प्रगती. क्रॉमियन मानवाच्या बुद्धीचा अधिक विकास झाला. भाल्याची पाती, सुऱ्या व कट्यारे दगडाच्या तयार केल्या. हत्यारात रेखीवपणा व अचूकपणा आला. तसेच त्याने शिकार केलेल्या प्राण्यांची हाडे व शिंगे यांचा वापर हत्यारासाठी करू लागला. याच काळात धनुष्यबाणाचा शोध लागला.
पुढचा मोठी स्वयंपाकघरे. या काळातील मानव घरे बांधून राहत नव्हता, मात्र त्याने सार्वजनिक स्वयंपाकघरे तयार केली. मांस भिजण्याच्या ते ठिकाण होते. मांस भाजण्याचे ते ठिकाण होते. पुढचा अग्नीचा शोध. घर्षणाने अग्नी तयार करता येते हा शोध मानवाला लागला. त्याचा वापर विविध कारणासाठी केला जाऊ लागला. प्रथम शेकोटीसाठी व नंतर मांस भाजण्यासाठी उपयोग करण्यात आला. त्यातून समूह जीवनाची सुरुवात झाली. इसवी सन पूर्व 10,000च्या सुमारास या मानवी संस्कृतीचा अस्त झाला असावा असे संशोधकांच्या मत आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी प्राचीन भारतातील प्रागैतिहासिक संस्कृतीचा भाग बघितला. उद्याच्या भागामध्ये आपण मध्याश्मयुगीन काळाची थोडक्यात माहिती पाहणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.